नमस्कार, मी इस्लामपूरच्या रेडिओ शुगरचा आरजे ओंकार. सध्या इस्लामपूरमध्ये इस्लामपूर बिझनेस फोरमचा बिझनेस एक्स्पो सुरू आहे आणि 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील खुले नाट्यगृह इथं बरेच कार्यक्रम आपल्याला बघायला अनुभवायला मिळत आहेत. आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं आता माझ्यासोबत अभिनेते किरण माने सर आहेत आणि त्यांचे एक सुंदर व्याख्यान काही वेळातच इस्लामपूरकरांना ऐकायला आणि बघायला सुद्धा मिळणार आहे. सर, इस्लामपूरमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सोबतच आज शिवजयंती आहे. या शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शिवजयंती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा वाटतो? सगळ्यांसाठी तो स्पेशल दिवस आहे, कारण छत्रपती शिवाजी हे दोन शब्द आहेत, ते आपल्या मनात, आपल्या शरीरात असं चैतन्य निर्माण करतात, उल्हास निर्माण करतात, आपल्याला प्रेरणा देतात, बळ देतात. ते दोन शब्द आहेत, ते आपल्यासाठी जादुई शब्द आहेत. छत्रपती शिवाजी हे शब्द आहेत. आणि शिवजयंती आहे, सगळ्यांसाठी खूप मोठा उत्सव आहे. फक्त आपण हा करताना एक गोष्ट जी आपल्याला कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सांगितली, की आपण प्रतिमांचं पूजन करतो आणि विचारांचं दफन करतो. त्याऐवजी आपण आता प्रतिमांचं पूजन तर करूयाच, कारण हे सगळे आपले महामानव आहेत, ते आपल्याला पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. पण त्याचबरोबर विचारांचं जतन करूया आणि विचारांचा प्रसार करूया, असं मला वाटतं. क्या बात आहे. विचारांचा प्रसार होणं महत्वाचं आहे आणि आज आपल्याला या विचारांचा प्रसार होताना इस्लामपूरमध्ये बघायला मिळणार आहे. तर इस्लामपूर बिझनेस फोरमचा जर आपण विचार केला तर अनेक उद्योजकांसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. कारण बरेच लोक ज्यांचे उद्योग वेगवेगळे आहेत, काही लोक सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, पण असे सगळे उद्योजक एका छताखाली येतात आणि त्यांना एकमेकांना बिझनेस शेअर करता येतो आणि बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण होते. तर असे प्लॅटफॉर्म उद्योजकांसाठी असणं किती महत्वाचं वाटतं? खूप महत्वाचे आहेत. आपल्या मराठी माणसावर कायम एक आरोप केला जातो, की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही किंवा मराठी माणूस एक होत नाही. तर हे दोन्ही आरोप खोडून काढायला असे फोरम झाले पाहिजेत आणि असे एक्सपो भरले पाहिजेत, की जेणेकरून मराठी उद्योजकांना बळ मिळेल आणि उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल. यासाठी हे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. अच्छा, तर उद्योजकांसाठी असे प्लॅटफॉर्म असणं खूप महत्वाचं आहे असं सर म्हणतात. सर, आपला प्रवास बघितला तर अगदी एकांकिकांपासून बघायला मिळतो आणि काही स्ट्रगल तुम्हाला सुरुवातीच्या काळात करावं लागलं. पण आता बऱ्याच वर्षांनंतर तुम्ही नाटकांमध्ये दिसता, मालिकेत दिसता, बिग बॉसमध्ये आपण दिसला होतात आणि व्याख्यानाच्या निमित्ताने आपला प्रवास सुरू असतो. तर या टप्प्यावर कसं वाटतं, की आपण इतक्या वेगवेगळ्या विभागांमध्ये मुसाफिरी करतो. तुम्हाला आत्ता कसं वाटतं आणि तुम्ही जास्त कशात रमता? खूप छान वाटतंय खरं तर. एवढं रसरशीत आयुष्य जगलोय मी आणि प्रचंड संघर्षानंतर जेव्हा यशाची फळं मिळायला लागतात ना, त्याची चव वेगळीच असते. कारण यश खूप जणांना मिळतं, पण प्रचंड संघर्षानं जे यश मिळतं ना, ते खूप गोड असतं आणि ते खूप छान असतं. जे मी आता अनुभवतोय, की खूप चढ-उतार पाहिले, खूप मानापमान पाहिले, खूप यशापयश पाहिली आणि आता काय स्टेजला आहे. जे मी आता आयुष्य जगतोय ना, त्यातलं खूप भरभरून, म्हणजे अभिनय हा माझा श्वास आहे, अभिनय माझं पहिलं प्रेम आहे. ते मला करायला मिळतंय आणि अभिनया इतकाच मी रमतो. आपले जे महामानव आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार या बहुजनांमध्ये खरे विचार पोहोचावेत, ही माझी तळमळ. आणि ते पोहोचवताना मला जो आनंद मिळतो, तो अभिनय इतकाच आनंद मिळतो. मी म्हणजे दोन्हीत काही कमी जास्तच करू शकत नाही. म्हणजे तो आनंदही मला घ्यायला मिळतोय. महाराष्ट्रभर मला व्याख्यानांसाठी बोलवतायत. तथागत गौतम बुद्धांपासून ते अगदी शिवशाहू फुले आंबेडकर, सगळ्यांचे विचार पोहोचवण्याची मला संधी मिळतेय. आणि ही संधी मिळणं हे साधं काम नाही, खूप खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठं अवॉर्ड मिळाल्यासारखं मला आहे, की महाराष्ट्रभरातून मला बोलवतात, की हे विचार तुम्ही सांगा. म्हणजे जागतिक धम्म परिषद शर्यत सुद्धा बोलवलं जातं. आणि छत्रपती शिवजयंतीला मी आता दुबईला जाऊन आलो. वा. दुबईतल्या आपल्या बांधवांनी शिवजयंती साजरी केली. तिथं माझं व्याख्यान झालं. आता जगभर आमंत्रण येतात. अमेरिकेतून येते, नेदरलँड्समधून येते आणि महाराष्ट्रातल्या तर कानाकोपऱ्यातून आता फुले आंबेडकर संयुक्त जयंती येतेय, त्यासाठी फोन सुरू झालेत. आणि यात मी खूप रमतो, कारण मला हे खरे विचार, आणि मी जे हे विचार मांडतो यात असत्य कथन अजिबात नसतं. सत्य जे आहे, आपल्याकडे जे पुरावे आहेत, त्यानुसारच मी हे महामानव मांडतो, जेणेकरून ते पटावेत आणि आजच्या काळाशी जोडता यावेत. आपण इतिहास का समजून घ्यायचा असतो, तर आपल्या वर्तमानासाठी. आणि त्याचा अर्थ आपल्याला वर्तमानात लावता आला पाहिजे आणि आपल्याला चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. तर हे पण मला करायला मिळते अभिनयाबरोबर. म्हणजे मी आता खऱ्या अर्थानं रसरशीत आयुष्य जगतो आणि त्याचा मला खूप आनंद आहे. क्या बात आहे. बऱ्याच विभागांमध्ये सरांची मुसाफिरी सुरू आहे आणि अभिनयासोबतच हे जे विचार आहेत महामानवांनी आपल्याला दिलेले आहेत, ते रुजवायचं काम सर करतात. एक शेवटचा प्रश्न. आजकाल काय होतं, की महामानवांबद्दल बोलताना आपल्याला बरीच काही अशी उदाहरणं सध्या समाजात बघायला मिळतात. या मोठ्या लोकांबद्दल, आपल्या दैवतांबद्दल बोलताना खूप विचार करून बोललं गेलं पाहिजे.
पण तरी सुद्धा असं होतं, की काही इतिहास अभ्यासकार आहेत, की ज्यांना असं वाटतं, की अजून बऱ्याच गोष्टींमध्ये संशोधन होणं अपेक्षित आहे. तर त्यांच्याकडे जी माहिती असेल, ती माहिती देताना सुद्धा त्यांना काही बंधनं येतात किंवा काही वेळेस असं वाटतं, की आपण जर हे बोललो, तर याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. तर तुम्हाला असं वाटतं का, की या महामानवांबद्दल बोलताना आजकाल किती विचार करावा लागतो, किती अभ्यास करावा लागतो आणि किती दडपण असतं? दडपण हे बघा, तुम्ही जर सत्य कथन करत असलात, तर तुम्हाला दडपण अजिबात घ्यायची गरज नाही. पण असत्य कथन करणं चुकीचंच आहे. तुम्ही आता म्हणाला, की दडपण येतं का? तर डॉक्टर आहा साळुंखेचं एक खूप छान वाक्य मला आठवतंय, की महामानवांविषयी बोलताना तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे, हं. त्यांच्याविषयी प्रीती वाटली पाहिजे. वाह! तर ते खूप महत्वाचं आहे. आणि ते खरे विचार पोहोचवताना प्रीतीच वाटते, खूप माया वाटते. कधी-कधी माझा काळात दाटून येतो शिवरायांचे विचार सांगताना. खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना खरोखर माझ्या डोळ्यात पाणी येतं बऱ्याचदा. कारण तेवढा संघर्षच आहे त्या माणसांचा आणि तो कोणासाठी केला तर समाजासाठी केलाय. आता मी तुम्हाला माझ्या संघर्षाविषयी सांगितलं, मी उभं राहण्यासाठी. त्यांनी एक समाज उभा उभा राहण्यासाठी करण्यासाठी. कित्येक पिढ्यांचा उद्धार त्यांनी केला त्यांच्या कार्यात. तर त्यांचे विचार सांगताना दडपण नाही, खरं तर खूप छान वाटलं पाहिजे. क्या बात है! तर आजचा दिवस पण खूप छान आहे. शिवजयंतीचा दिवस आहे आणि या निमित्तानं सरांचं व्याख्यान इस्लामपूरकरांना ऐकायला मिळणार आहे. सर आपण वेळ दिलात आणि छान मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. खूप बरं वाटलं मला. आणि